नमस्कार माता भगिनींनो, तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत 15 ऑगस्ट निमित्त सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी या ठिकाणी आलेली आहे। तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3000 रुपयाचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी पाठवला जाण्याची शक्यता आहे आणि यावेळी बातमी पण जाहीर करण्यात आलेली आहे। तर 1500 किंवा 3000 रुपये हा हप्ता तुम्हाला केव्हा मिळणार आहे हे पण या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर बघा संपूर्ण बातमी कशा प्रकारची आहे। तर बघा महिलांनो, तर इकॉनॉमिक टाइम्सची बातमी आलेली आहे। या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं बघा, 15 ऑगस्ट की 20 ऑगस्ट लाडक्या बहिणीच्या खात्यात कधी जमा होणार 3000 रुपये, मोठी अपडेट आली आहे समोर। तर या ठिकाणी बघा संपूर्ण बातमी। ऑगस्ट महिन्यात लाडक्या बहिणीच्या खात्यात 3000 रुपये जमा होणार असल्याच्या चर्चेने राज्यभरात उत्सुकता वाढवली आहे। परंतु 15 ते 20 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या या संभाव्य हस्तांतरणामागे KYC आणि प्रशासकीय पातळीचे एक मोठे आव्हान उभे ठाकले आहे। अचानक 81 लाख अर्जदारांची नावे यादीतून बाद झाल्याने तुमचा हप्ता खात्यात जमा होणार की अडकणार याबद्दल मोठी खळबळ उडालेली आहे। तर या 3000 रुपये जमा होणार असल्याची चर्चा जी आहे ते संपूर्ण महाराष्ट्रात या ठिकाणी सध्या सुरू आहे। आगामी सण उत्सवाचे आणि विशेषतः रक्षाबंधनाचे औचित्य साधून राज्य सरकार पात्र महिलांच्या बँक खात्यात एकदम 2 महिन्याचे म्हणजे 3000 रुपये पाठवण्याच्या विचारात असल्याचे समजते। तर हे खूप आनंदाची बातमी आहे। तर तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये येऊ शकतात, कारण समोर रक्षाबंधन आहे। रक्षाबंधनाची भेट म्हणून एक्स्ट्रा 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये पाठवल्या जाऊ शकतात। महिला आणि बाल विकास विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रस्तावावर वेगाने काम सुरू आहे। लक्षात ठेवा, काम पण या ठिकाणी सुरू असल्याचं सांगितलेलं आहे। जुलै महिन्याचा थकीत हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा चालू हप्ता हे दोन्ही मिळून ही एकत्रित रक्कम DBTद्वारे थेट खात्यात हस्तांतरित केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ठीक आहे, 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन असल्यामुळे याच मुहूर्तावर सरकार महिलांना 3000 रुपयाची भेट देईल अशी जोरदार चर्चा आहे। तर या ठिकाणी हे पण म्हटलेलं आहे की आज पैसे येण्याची शक्यता आहे, पण सध्या तरी कोणत्याच महिलाच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही आहे। प्रशासकीय पातळीवर सर्व खात्यांची पडताळणी पूर्ण होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो। त्यामुळे 15 ते 20 ऑगस्ट दरम्यान कोणत्याही दिवशी हे पैसे खात्यात वर्ग केले जाण्याची शक्यता आहे। अधिकृत घोषणा झाली नसली तरी रक्षाबंधनापूर्वी हे रक्कम मिळण्याची पूर्ण अपेक्षा व्यक्त केली जात आहे। महिलांनो, संपूर्ण बातमी आपण या ठिकाणी वाचलेली आहे। यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, तर महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये पाठवण्याचा विचार जो आहे ते सध्या सरकार करत आहे। तर आता आज 15 ऑगस्ट आहे आणि आज 15 ऑगस्टच्या दिवशी तुम्हाला पैसे येण्याची शक्यता सांगितलेली आहे, पण आतापर्यंत कोणत्याच महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही आहे। तर पैसे आले तर सायंकाळी 4 नंतर हे पैसे येण्याची शक्यता आहे। आता सरकार 1500 पाठवते की 3000 पाठवते हे आपल्या वेळेवरच माहिती पडेल। यासाठी आपल्याला 20 ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागणार आहे। होऊ शकते 2 टप्प्यात तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात। तर याबाबतची आणखी काही अपडेट आले की त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल। चॅनलला आता सबस्क्राईब करा। ते व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।